साईलीला मासिक 1923 अंक 11. पंढरपूर येथील श्री साईनाथ महाराजांचे पुण्यतिथीचा उत्सव. दासगणू महाराज यांचा मुक्काम प्रतिवर्षी विजयदशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे असतो. कारण श्री रखुमाबाईचे मंदिरात नवरात्रातील दररोजच्या कीर्तनाचे काम त्यांच्याकडे आहे. दासगणू महाराजांनी दर सालप्रमाणे यंदाही आपल्या घरी पुण्यतिथीचा उत्सव साजरा केला. प्रथम पवमान व रुद्राभिषेक करून महापूजा केली. नंतर श्री साईनाथ महाराजांचे तस्वीरी पुढे काशीनाथ शास्त्री उंबरकर या तरुण पुराणिक बुवांचे पुराण झाले. या बुवांचे पुराण आम्ही ऐकले आहे. यांची पुराण सांगण्याची शैली वाचण्यासारखी आहे. अस्खलित व प्रेमळ वाणी, उत्कृष्ट दृष्टांताचा साठा, भक्तिरसाचा वाहता ओघ व सुसंगत विषय प्रतिपादन हे गुण यांचे ठिकाणी एकवटलेले आहेत. पुराणानंतर तीर्थप्रसाद व ब्राह्मण भोजन झाले. पुण्यतिथी निमित्त मंत्रघोष करण्यात आला. या मंत्रघोषास निरनिराळ्या शिखेचा 60 विद्वान ब्राह्मण आले होते. मंत्र म्हणणे दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू होते. याशिवाय पुराण चक्री झाली. चक्रीचा नियम असा आहे की प्रत्येक पुराणिकाने एक श्लोक सांगणे. या चक्रीच्या समारंभास एकंदर 40 पुराणिक आले होते व त्यांचे पुराणे संध्याकाळी आणि 4-6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत झाली. हे सर्व कार्यक्रम संपल्यावर उत्सव समाप्ती झाली. यंदा ज्या घरात हा उत्सव झाला तत्संबंधीची हकीकत श्री साई भक्तांना मनोरंजक वाटण्यासारखी आहे. दरवर्षी पंढरी यावे लागते तेव्हा तेथे एखादे लहानसे आपले घर असावे असा विचार दासगणू महाराजांच्या मनात बरेच दिवस घोळत होता. शेवटी 2 वर्षावर श्री समर्थाने त्या विचाराला मूर्त स्वरूप आणले व चंद्रभागेजवळ एक घर आपल्या बेतास पडेल असे दासगणू महाराजांचे आढळण्यात आले व ते त्यांनी घेण्याचे ठरविले. या घरावर दुसऱ्या लोकांचा डोळा होता व ते दासगणू महाराजांना न मिळता आपणास मिळावे म्हणून त्यांनी अत्यंत कारवाई पण केली होती. परंतु दासगणू महाराजांनी हे घर पाहण्यापूर्वीच श्री साईनाथ महाराजांनी ते त्यांच्या करता पसंत करून त्या घरात आपल्या तस्वीरीच्या रूपाने प्रवेश करून कब्जा घेऊन ठेवला होता. तेव्हा ते घर त्यांच्या शिष्याशिवाय दुसऱ्याला कसे लाभणार. घर घेतल्यावर दासगणू महाराज पाहतात तो तेथे आपल्या गुरुची एक मोठी तस्वीर आधीच विराजमान होऊन बसलेली होती. तिच्या संबंधी तपास करताना असे कळले की ही तस्वीर रावसाहेब मस्करांची आहे. रावसाहेब मस्कर हे ठाणे जिल्ह्यात एका मोठ्या सरकारी मुद्द्यावर होते. ते श्री साईनाथ महाराजांचे भक्त असल्यामुळे त्यांनी ही तस्वीर तिकडे असताना आणविली होती. सदर रावसाहेब मस्कर रिटायर होऊन आपल्या गावी म्हणजे अंधळगावास जाण्याकरिता सर्व सामानासह श्री क्षेत्र पंढरपुरास आले. त्यांनी आपले सामान अण्णासाहेब गोगटे यांच्याकडे ठेविले. त्यात ही तस्वीर होती. अण्णासाहेब गोगटे या घराच्या अगदी शेजारी राहतात. त्यांनी मस्करांचे सामान या घरात ठेवले होते. पुढे राव मस्कर आपले सर्व सामान तस्बिरीशिवाय अंधळगावास घेऊन गेले व तस्वीर नंतर तांग्यातून नेऊन असे म्हणाले. त्याप्रमाणे 2-3 वेळा ती तस्वीर नेण्याचा त्यांनी पुढे प्रयत्नही केला. परंतु आयत्या वेळी काहीतरी अडचण यावी व तस्वीर नेणे होऊ नये ही असे प्रकार झाले व शेवटी तस्वीर तेथेच राहिली. पुढे मस्कर ही काही दिवसांनी वारले व तस्वीर राहिली. ती राहिलीच. अशा रीतीने त्या तस्वीरीच्या रूपाने श्री साईनाथ महाराजांनी त्या घराचा कब्जा खरेदी घेण्याचा
घेण्याच्या आधीच 2 वर्षे आपल्या भक्ताकरिता घेऊन ठेवला होता. या तस्बिरीची नित्यपूजा अर्चा चालविण्याची व्यवस्था दासगणू महाराजांनी करून ठेवली आहे. श्री गणेश गोविंद नारके MA कलकत्ता यांनी ऑनरेबल श्री गणेश श्रीकृष्ण खापर्डे ॲडव्होकेट अमरावती यांना पाठविलेले पत्र. शिर्डी तारीख 5 नोव्हेंबर 1918. श्री दादासाहेब यांस. आपण नागपूरला चिरंजीव केशवरावला पाठविलेले पत्र त्यांनी इथे ती बापूसाहेबांकडे पाठविले व तत्संबंधी माहिती बापूसाहेबांचे सांगण्यावरून आपणास देत आहे. सप्टेंबर अखेर माझी पुण्याची नोकरीची टर्म संपल्यावर मी इथे तारीख 2 ऑक्टोबरला आलो. त्यावेळी श्री समर्थ आजारीच होते. 28 सप्टेंबर सुमारास श्रीना ताप आला व त्यानंतर 17व्या दिवशी श्रीने देह ठेविला. ज्वर 2-3 दिवसच होता, परंतु त्यानंतर प्रायोपवेशन केल्याप्रमाणे श्रीनी अन्नवर्ज केले. त्यामुळे दिवसेंदिवस शरीरात शक्ती मुळीच राहिली नाही. समर्थाचे काही उद्गार निर्याणसूचक होते, परंतु ते कोणाच्याच लक्षात आले नाहीत. बाहेरील मंडळीपैकी ज्वर आला तेव्हा फक्त काकासाहेब इथे होते, परंतु लवकरच त्यांना आपण होऊन मुंबईस पाठवून दिले. पुढे समर्थाचे प्रकृतीचे वर्तमान ऐकून ते पुन्हा निर्याणाचे पूर्वी 3-4 दिवस येथे आले. 1-2 वर्षापासून नानासाहेब निंबोणकर श्री समर्थाचे निकट राहून रात्रंदिवस सेवा करीत असत, हे आपणास माहितीच असेल. याशिवाय बुटी, जोग, भाटे, माधवराव वगैरे मंडळी शिर्डीस होती. श्री समर्थाचे दिवसातून 2 वेळ लिंडीवर गावात भिक्षेला जाणे वगैरे क्रम शरीर अगदी विकळ होईपर्यंत चालूच होते. तसेच चावडीत जाणे वगैरे कायमच होते. श्री समर्थ फेरी वगैरेला पायानेच जात, परंतु दोन्ही बाजूला धरणारांना म्हणजे बापूसाहेब बुटी व निंबोणकर बहुतेक श्रीना उचलून न्यावे लागे. पुढे निर्याणाचे पूर्वी 1-2 दिवस या फेऱ्या व सकाळची भिक्षा वगैरे बंद झाली. श्री समर्थ चिंता करू नका वगैरे म्हणून सर्वांना धीर देत असत. प्रयाणावे श्री गणेश गोविंद नरके कलकत्ता यांनी दी ऑनरेबल गणेश श्रीकृष्ण खापर्डे ॲडव्होकेट अमरावती त्यांना पाठविलेले पत्र. शिर्डी तारीख 5 नोव्हेंबर 1918. श्री दादासाहेब यांस. आपण नागपूरला चिरंजीव केशवरावला पाठविलेले पत्र त्यांनी इथे ती बापूसाहेबांकडे पाठविले व तत्संबंधी माहिती बापूसाहेबांचे सांगण्यावरून आपणास देत आहे. सप्टेंबर अखेर माझी पुण्याची नोकरीची टर्म संपल्यावर मी इथे तारीख 2 ऑक्टोबरला आलो. त्यावेळी श्री समर्थ आजारीच होते. तारीख 28 सप्टेंबर सुमारास श्रीना ताप आला व त्यानंतर 17व्या दिवशी श्रीनी देह ठेविला. ज्वर 2-3 दिवसच होता, परंतु त्यानंतर प्रायोपवेशन केल्याप्रमाणे श्रीनी अन्नवर्ज केले. त्यामुळे दिवसेंदिवस शरीरात शक्ती मुळीच राहिली नाही. समर्थाचे काही उद्गार निर्याणसूचक होते, परंतु ते कोणाच्याच लक्षात आले नाहीत. बाहेरील मंडळीपैकी ज्वर आला तेव्हा फक्त काकासाहेब इथे होते, परंतु लवकरच त्यांना आपण होऊन मुंबईस पाठवून दिले. पुढे समर्थाचे प्रकृतीचे वर्तमान ऐकून ते पुन्हा निर्याणाचे पूर्वी 3-4 दिवस येथे आले. 1-2 वर्षापासून नानासाहेब निंबोणकर श्री समर्थाचे निकट राहून रात्रंदिवस सेवा करीत असत, हे आपणास माहिती असेलच. याशिवाय बुटी, जोग, भाटे,
माधवराव वगैरे मंडळी शिर्डीस होती. श्री समर्थाचे दिवसातून 2 वेळ लेंडीवर गावात भिक्षेला जाणे वगैरे क्रम शरीर अगदी विकळ होईपर्यंत चालूच होते. तसेच चावडीत जाणे वगैरे कायमच होते. श्री समर्थ फेरी वगैरेला पायाने जात, परंतु दोन्ही बाजूला धरणाऱ्यांना बापूसाहेब बुटी व निमोणकर बहुतेक श्रीना उचलून न्यावे लागे. पुढे निर्याणाच्या पूर्वी 1-2 दिवस या फेऱ्या व सकाळची भिक्षा वगैरे बंद झाली. श्री समर्थ चिंता करू नका वगैरे म्हणून सर्वांना धीर देत असत. प्रयाणाचे वेळेचा पत्ता कोणालाच लागू दिला नाही. श्री समर्थ अखंड सावधान होते व शेवटले सेकंदापर्यंत सावध होते व धीर देत होते. मंगळवारी तारीख 15 ऑक्टोबरला दुपारचे आरतीनंतर बापूसाहेब, काकासाहेब वगैरे मंडळींना घरोघर जेवावयास पाठवून दिले. ही सर्व मंडळी मशिदीत श्री समर्थाबरोबर रोज जेवित असेत. या दिवशी अशा रीतीने त्यांना घरोघर पाठवून आपण तिकडे इहलोक सोडून प्रयाण केले. त्यावेळी जवळ लक्ष्मीबाई, पाटीलनाना, बयाजी, भागोजी, बालाशिंप्याचा लक्ष्मण, नानासाहेब निमोणकर व आणखी काही मंडळी हजर होती. माधवराव देशपांडे खाली पायरीवर बसले होते. लक्ष्मीबाई पाटलीनीला खिशातून काही रुपये म्हणजे 9 रुपये काढून दिले व थोड्या वेळाने म्हणून लागलेले, "अरे, आता मला इथे बरे वाटत नाही." वाड्यात म्हणजे बापूसाहेब बुटीचे दगडी वाड्याचा उल्लेख श्री दगडी वाडा या शब्दाने करीत, "घेऊन चला म्हणजे बरे वाटेल." हीच शेवटची आज्ञा व पुढे याचप्रमाणे झाले. बयाजीचे अंगावर प्राण सोडला. श्री समर्थ नेहमीप्रमाणे बसलेलेच होते. सबंध दुखण्यात श्री समर्थ बसूनच असत. चावडीत थोडा वेळच काय तो थोडे लांब होत असत. श्रीचा श्वास हलका होऊ लागला. भागोजीचे लक्ष गेले व त्यांनी नानासाहेब निमोणकर खाली बसले होते त्यांना सांगितले. नानासाहेब पाण्याची झारी घेऊन समर्थांना पाणी पाजू लागले. तो पाणी तोंडातून बाहेर येऊ लागले. त्या सरशी त्यांनी देवा म्हणून मोठ्याने किंकाळी मारली. श्रीने एकदा डोळे उघडून पाहिले व हलकेच आ म्हणून होकार दिला व प्रयाण केले. मंगळवारी तारीख 15ला दुपारी 2चे सुमारास देह ठेविला. श्रीचे वाड्यात नेण्याचे उद्गार लक्षात घेऊन सर्वांनी बापूसाहेब बुटीचे वाटपात श्रीचा देह ठेवण्याचा बेत केला व त्याप्रमाणे देवळाचे गाभाऱ्यात श्रीना समाधी देण्याकरिता खोदकाम सुरू झाले. सायंकाळी राहत्याहून फौजदार वगैरे आले व हाच निश्चय कायम झाला. जेथे श्री गोपालकृष्णाचा मूर्ती स्थापनाचा बेत होता तेथेच श्रीची समाधी झाली. त्या मजबूत गाभाऱ्यात खोदकाम रात्रभर चालू होते. दुसरे दिवशी थोडे विघ्न आले. सकाळी मुंबईहून अमीरभाई आले व कोपरगावचे मामलेदार साहेबही येऊन पोचले. फूट झाली. काही मंडळी श्रीना बाहेर शेतात घेऊन जाण्याविषयी आग्रह करून बसली. मामलेदार साहेबांनी मते घेतली तेव्हा 2 विरुद्ध 1 मते श्री बापूसाहेबांचे वाड्यात श्रीना ठेवण्याविषयी दिसून आली. मामलेदार साहेब नगरचे कलेक्टराकडे प्रकरण सोपवू लागले व त्याप्रमाणे काकासाहेब दीक्षित नगरला जाव्यास सिद्ध झाले. तेव्हा श्रीचे प्रेरणेने विरुद्ध मंडळींनी अनुकूल मते देण्याचे ठरवून सर्वानुमते बापूसाहेबांचे वाड्यात समाधी करण्याचा बेत कायम झाला. बुधवारी सायंकाळी एकादशीचे दिवशी श्रीचा देह मिरवत आणून वाड्यात देवळाचे गाभाऱ्यात ठेवण्यात आला. त्या जागेला आलेली शोभा आता प्रत्यक्ष येऊन पाहण्याशिवाय कळायची नाही. देवळाचे गाभाऱ्याची लांबी रुंदी सुद्धी असावी तेवढीच भरली.
वाड्याचे काम हाती घेतले तेव्हा श्री समर्थ इतकी पुढे शोभा करतील अशी कल्पनाच नव्हती. कल्पना होणार कशी? श्री नेहमी म्हणत की आम्ही वाड्यात जाऊन राहू, परंतु श्री हयात असताना कुणालाही पुढची इच्छा व्हावी. वाड्यात समाधीजवळ मन फार आनंदात अमते. शिर्डीत मनाला पूर्वतच आनंद होतो. श्री बापूसाहेबांचे भाग्याची थोरवी कोणी वर्णन करावी. प्रत्यक्ष देव घरी येऊन बसले, देऊळ बांधले, त्याची श्रीनी सार्थक करून दाखविले. इथे आता पूजा अर्चा सर्व प्रकार हिंदू तऱ्हेने पूर्णपणे चालू आहेत. कसलीही आडकाठी होण्याचा संभव नाही. भेट लोकांची बाजू देवाने सांभाळली व स्वतःचा देह त्यांचे हवाली केला. निर्याणाचे पूर्वी 4-5 दिवस सोनीचे आईला बोलावून श्रीनी सांगितले होते, आता मला मशिदीचा कंटाळा आला, चावडीचा कंटाळा आला. आता मी वाड्यात जाऊन बसेन, तेथे भेट. लोक माझा सांभाळ करतील. जोगांचे ताईला 4-5 वर्षापूर्वीच हात धरून आणून सांगितले होते, ही दगडोदिवी वाडा माझी आहे, हगदोदिवी जागा माझी आहे, इथे दगडी इमारत होईल, तेथे मी बसेन वगैरे. श्री समर्थाचे संकल्प पूर्वीच ठरलेले होते असे दिसते, परंतु श्रीनी कशाचाच कधीही उघड पत्ता लागू दिला नाही. आंतून प्रेरणा करून सर्व काम करून घ्यावयाचे असो फार आनंद झाला. श्री बापूसाहेबांवर आता विशेष जबाबदारी पडली आहे. देवळाचे काम पुरे करावयाचे आहे. श्रीचे पूजे अर्चेला कायमचे स्वरूप द्यावयाचे आहे. ते आता समाधी सोडून जातील असे मला वाटत नाही. श्रीनी निर्माण केल्यावर ठिकठिकाणी दृष्टांत दिले. सकाळी लक्ष्मण भटाला दृष्टांतात येऊन सांगितले की तो बापूसाहेब मजला आहे, चल उठ माझी काकडारती कर. त्याप्रमाणे लक्ष्मण भटाने स्नान करून बुधवारी सकाळी मशिदीत जाऊन देहाची पूजा आरती केली. पंढरपूरला मंगळवारी दासगणू चे दृष्टांतात जाऊन सांगितले की मशीद पडली माझे अंगावर, बख्खल फुले घालावयास या. तारीख 27 ऑक्टोबरला श्रीचे 13वे दिवशीचा मोठा उत्सव झाला. ठिकाणाहून भक्तमंडळी आली होती. भंडाऱ्याकरिता लाडवाचे प्रयोजन केले होते. भंडाऱ्याची वर्गणी ₹2400 पर्यंत जमली होती. नानासाहेब चांदोरकर वगैरे सर्व मंडळी येथे जमली होती. पूर्वी श्री राधाकृष्णाबाई गेल्यापासून भक्तमंडळींनी वर्गणी करून कोठी हा संस्था चालविली होती. श्री समर्थाचे पूजे अर्चेचा सर्व खर्च त्यातूनच चालत होत असे. ती कोठी अजूनही पूर्ववतच चालू आहे. तूर्त मंडळींनी एक 15 इसमाची कमिटी नेमली आहे. श्री बापूसाहेब बुटीनं तिचे अध्यक्ष निवडले आहे व ते व्यवस्था करतील ती प्रमाण अशी व्यवस्था तारीख 24 डिसेंबरपर्यंत ठरली आहे. नाताला तारीख 24-25-26ला सर्व भक्तमंडळी येथे शिर्डीला येणार आहेत. तेव्हा श्रीचे संस्थानाकरिता नियम वगैरे होऊन संस्थेला मूर्त स्वरूप देण्यात येईल. ते वेळी आपण येथे जरूर येण्याचे करतील. पत्र सविस्तर घाईघाईने लिहिले आहेत. लिहिण्यातील चुका माफ करतील. मी 2-3 दिवसांनी नागपूरला जाणार आहे. तेथे भेटी अंती आणखी वर्तमान सांगेन. कळावे लोभ असावा ही विनंती. आपला नम्र गणपती नारके. श्रीचा देह 24 तासांचे वर राडूनही स्टिफ झाला नाही. दुसरे दिवशी तोंडातून थोडे रक्त येत होते. हात पाय इकडून तिकडे मोकळे हलत असत.
कफनी फाडून काढावी लागली नाही. शेवटची कफनी वाड्यातच आपले घरी आहे.